हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हे बघा, मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे मसाला स्टिकची रेसिपी। हे बघा, अगदी कुरकुरीत होतात हे मसाला स्टिक। हे बघा, स्नॅक्स म्हणून अगदी छान आहे ते मसाला स्टिक। हे बघा, क्रिस्पी होतात खूपच आणि अगदी झटपट होतात, बनवायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया मसाला स्टिक। बनवण्याकरता आपण 2 कटोरी इथे गव्हाचं पीठ घेऊया आणि 1 कटोरी रवा घ्यायचा आहे। हे बघा, 2 कटोरी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 कटोरी आपण रवा घेऊया। त्यामध्ये 1 छोटा चम्मच जीरा टाकूया, 1 छोटा चम्मच ओवा टाकायचा आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, थोडीशी हळद, अर्धा छोटा चम्मच तिखट आणि यामध्ये 3 छोटे चम्मच गरम केलेलं तेल टाकायचं आहे। तर हे बघा, हे सर्व साहित्य हाताने छान असं मिक्स करून घ्या अगोदर। सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट डो करून घ्यायचा आहे आपल्याला, घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पोळ्यांकरिता आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे आपल्याला। तर अशा प्रकारे थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटाकरता आपण हे पीठ रेस्ट करण्याकरता झालेलं आहे। पीठ छान मुरलेलं आहे। आता आपण हाताला थोडं तेल लावून घेऊया आणि एक मोठा गोळा घेऊया। हे बघा, आणि याची एक आपण पोळी लाटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे थोडी जाड पोळी ठेवायची आहे, एकदम पातळ नाही करायची आहे। आणि त्यानंतर आपण चाकूने याच्या स्टिक कट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे दोन्ही साईडने थोडं आणखी तेल लावून घ्यायचं आहे। कोरडं पीठ इथे लावायचं नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे जाड ठेवायची आपल्याला पोळी। आता आपण याच्या चाकूनी स्टिक कापून घेऊया लंब्या लंब्या। हे बघा, अशा प्रकारे पतल्या पतल्या स्टिक आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आहे की नाही इझी, अगदी झटपट, दुपारच्या चहासोबत खाण्याकरिता स्नॅक्स म्हणून छान आहे ही मसाला स्टिक। एकदा बनवून ठेवा एअरटाईट कंटेनरमध्ये, 15 ते 20 दिवस अगदी छान राहतात आणि खूप चटपटीत पण वाटतात खाण्याकरिता। हे बघा, अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचे आहेत। तर सर्व स्टिक तुम्ही अशा प्रकारे करून घ्या। हे बघा, अशा प्रकारे सर्व स्टिक करून घ्यायचे आहेत। हे बघा, मसाला स्टिक मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेले आहेत आणि एकीकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर आता आपण छान तळून घेऊया आपले मसाला स्टिक। हे बघा, छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, आपले मसाला स्टिक तळून रेडी झालेले आहेत। हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। तर काढून घेऊया आपण आणि बाकीचे मसाला स्टिकसुद्धा अशाच प्रकारे तळून रेडी करून घ्यायचे आहेत। हे बघा, जवळून दाखवते किती सुंदर कलर आलेला आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे स्टिकसुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत। हे बघा, अगदी झटपट होतात हे मसाला स्टिक आणि मुलांनासुद्धा टिफिनसुद्धा हे मसाला स्टिक तुम्ही देऊ शकता। हे बघा, अशा प्रकारचे स्नॅक्स जर तुम्ही घरी बनवणार तर मुलं बाहेरचे स्नॅक्स, कुरकुरे, चिप्स खाणंच बंद करतील। हे बघा, अशा प्रकारे या स्टिकसुद्धा अशाच प्रकारे तळून घ्या। हे बघा, मसाला स्टिक तळून रेडी झालेले आहेत। हे बघा, किती क्रिस्पी झालेले आहेत, मी तोडून दाखवते तुम्हाला। हे बघा, दुपारच्या वेळेस चहासोबत खाण्यासाठी खूपच छान आहेत हे मसाला स्टिक आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा प्रवासामध्ये सोबतसुद्धा नेऊ शकता। इतके छान टेस्टी आहेत आणि टिकाऊसुद्धा आहेत। तुम्ही छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास बरेच दिवस टिकतात
त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा हा मसाला स्टिकचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बनवून बघा. आणि माझं मराठी किचन विथ मनीषा हे चॅनल बघत राहा. आणि जर नवीन असाल तर फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय.